बोलो सियावर रामचंद्र की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। सरासरात वास करणारी माँ भगवती वंदनीय भारत माता, उभ्या भारताचा आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र आणि ज्यांच्या पावन स्पर्शाने ही धरती पवित्र झाली असे स्वराज्याचे अधिपती राजा शिव छत्रपती यांना त्रिवार वंदन। हिमालयम समारभ्यम यावद हिंदू सरोवरम, आमचा देश कसा आहे? हिमालयम समारभ्यम यावद हिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते। अर्थात हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत विस्तृत आणि देव देवताओं द्वारा निर्मित इस विशाल राष्ट्र को हिंदुस्तान कहते हैं और इस हिंदुस्तान पर जो प्राणी मात्र बैठे हैं इस सबके समूह संगठन को सिर्फ और सिर्फ हिंदू कहते हैं। आज अखंड भारत दिवस, या भारत दिवसाच्या संकल्पनेसाठी या हिंदुस्थानात जमलेले असंख्य असे नागरिक, असंख्य असे द्रष्टे आणि असंख्य असे सैनिक आज प्रत्येक ठिकाणी हा सण नव्हे तर हा पर्व साजरा होतोय। पण या पर्वाचे दोन अंग आहेत। या पर्वाला एक अंग म्हणून आज या पुण्यभूमीवर, या पावनभूमीवर, या भरतभूवर पुन्हा एक सण साजरा होतोय, राजा शिव छत्रपतीचा 350वा राज्याभिषेक। त्याचप्रमाणे आमच्या देशाचे सशक्त विश्वगौरव प्रधानमंत्री यांच्या माध्यमातून वसुंधरा वंदन हा सुद्धा सण साजरा होतोय। शहीदांना आदरांजली हा सुद्धा पर्व साजरा होतोय। त्यानंतर पंचप्राण शपथ हा सुद्धा सण साजरा होतोय। अशा या अखंड भारत दिनाच्या संकल्पाने या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ कांबे, त्याप्रमाणे आपल्या तालुक्याचे अध्यक्ष बंडूभाऊ सुरकार, तसेच आपल्या नगराचे सहनगराध्यक्ष हरीश भाऊ अग्रवाल आणि उपस्थित सर्व गुरुवर्य, आदरणीय उद्धवजी चौधरी, विश्व हिंदू परिषदेचे सर्व नेते मंडळी, सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळी, माता आणि भगिनींनो, कार्यकर्ता कसा असावा हे अण्णाजी कुबिटकर यांच्या एका वाक्यामध्ये मला आजही आठवते। जो अपरिचित को परिचित बनाए, परिचित को मित्र, मित्र को स्वयंसेवक बनाए, स्वयंसेवक को कार्यकर्ता। हा कार्यकर्ता जर एकजुटीने, एक संघटनेने आणि एका विचाराने जर सरळ चालत गेला तर तो कार्यकर्ता हा समोर आपल्या विचाराचा झेंडा जरूर गाडेल आणि आपल्या विचाराचा झेंडा एकच, तो म्हणजे परमपवित्र भगवा। अण्णाजी याच तालुक्याचे होते। आज जर विचार करायचा झाला तर प्रत्येक विचाराचा जीर्णोद्धार झालेला आहे। 1925ला संघाची शाखा लागल्यानंतर आदरणीय गुरुजींनी आपल्या आयुष्याचं धगधगतं तेज त्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर आमच्या अनेक संस्था, संघटना उघड्या झाल्या। मग ती विश्व हिंदू परिषद असेल, ABVP असेल, त्यानंतर आमची एखादी वनवासी कल्याण आश्रमची संघटना असेल, मातृसेवा संघटना असेल किंवा कोणती असेल, असेच या दोन जीर्णोद्धाराचे प्रकार या सावनेर शहरामध्ये झालेले आहेत। 1941ला या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर 2018ला या मंदिराचा जीर्णोद्धार झाला। जीर्णोद्धार हा कशासाठी? जीर्णोद्धार होणं हा आवश्यक आहे। जीर्णोद्धार हा आमच्या पूर्वजांचं स्मरण करून देतो। जीर्णोद्धार आमच्या भारताचा इतिहास, गौरवशाली इतिहास सांगतो। जीर्णोद्धार आम्ही काय होतं ते सांगतो। जीर्णोद्धार आमचं पौरुषत्व जागृत करतो। आज या स्थळी एवढे सर्व बंधू असताना एक मात्र भगिनी आहे, म्हणजे कुठं कुठं आमची एक धगधगती तेज आहे। त्याचं कारण आहे की आज आमच्या देशावर मुघल, इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि त्यानंतर नाना प्रकारे पाहिले तर आमच्या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या शाही चालून आल्या। ज्याला आम्ही कुतुबशाही मानलं, ज्याला आम्ही निजामशाही मानलं आणि आम्ही अनन्यशाही मानल्या, पण आम्ही आमचा कधी कास तोडला नाही। तो म्हणजे राजा शिव छत्रपतीचा झेंडा, तो म्हणजे भगवा, परमपवित्र भगवा ध्वज, तो राजा छत्रपती शिवरायांच्या ध्वजावर असलेला, राजा शिव छत्रपतींच्या मंदिरावर, कळसावर, स्वराज्यावर असलेला, महाराणा प्रतापांच्या रथावर असलेला, सम्राट अशोकांच्या शौर्यावर असलेला, चंद्रगुप्ताच्या
त्या सम्राट अशोकाच्या, चंद्रगुप्ताच्या आणि अनन्य अशा राजांच्या कारकिर्दीतला जो भगवा ध्वज आहे तो आज अखंड भारताच्या स्वरूपामध्ये आमच्यापर्यंत चालून आला. कशासाठी? तर ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. कारण कर्तव्य हे फक्त कर्तव्यनिष्ठ व्यक्तीकडे असतं, म्हणून त्याला एक विशिष्ट जबाबदारी असते. होय, आम्ही या भारत मातेचे सुपुत्र आहोत, म्हणून आमच्याकडे या भारताची ध्वजा आहे. आमचं क्षेत्र कुठलंही असो, आम्ही कुठल्याही संघटनेत असो, पण आमचं एकनिष्ठ आणि एक वाक्य आहे, परमवय भवन्ने तुमे तत्स्वराष्ट्रम. आमच्या आयुष्यामध्ये किती सुतांचे वैकंठकाकीर्ण मार्गम, किती काटे आले, किती संकट आले आणि किती संकटातून आम्हाला जर पार पाडायचं असलं तरावरा पायर भव सिंधू. आम्हाला हा सागर पूर्ण पोहून जायचा आहे, समोर जायचा आहे, पण कशासाठी? परमवय भवन्ने तुमे तत्स्वराष्ट्रम. आम्ही ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणून नवीन निर्माण करण्यासाठी. कशाला? कुणासाठी? का? कारण आमची 8.5 लाख वर्षापूर्वीची रामायणाची परंपरा आहे, 5000 वर्षापूर्वी महाभारताची परंपरा आहे. असे तो हिमाचल या भारत मातेची परंपरा आहे. पण आम्ही आमचं पौरुषत्व कुठेतरी विसरलो, हरवलं, गमावलं आणि आमच्या देशावर मुघलांनी अन्याय अत्याचार केले. आमच्या देशावर निजामशाही झाली, कुतुबशाही झाली. पण हळूहळू देश जेव्हा पुढं व्हायला लागला तेव्हा या देशामध्ये एक राजा जन्माला आला, त्याचं नाव सम्राट अशोक. सम्राट अशोकाने अखंड भारताचं स्वप्न पाहिलं आणि अखंड हिंदुस्थानाचे पहिले अधिपती झाले, जे चक्रवर्ती सम्राट होते. आज जर सरपंच म्हटला तर एका गावाचा असतो, जिल्हा परिषद जर म्हटलं तर 25 गावाची असते, आमदार जर म्हटलं तर 500 ते 600 गावाचा असतो, खासदार जर म्हटलं तर 1000 ते 2000 गावाचा असतो, मुख्यमंत्री म्हटलं तर एका राज्याचा असतो, प्रधानमंत्री जर म्हटलं तर एका देशाचा असतो. आज आपल्या देशामध्ये 7.5 लाख खेडी आहे, त्या काळी 10 लाख गावाचा आणि कितीतरी नगराचा अधिपती म्हणजे सम्राट अशोक. अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न पाहिलं आणि ते रंगवलं. ते कसं रंगवलं? ते या मनगटाच्या बळावर. ज्याप्रमाणे सूर्य निघतो आणि सूर्य सकाळी आणि संध्याकाळी भगव्याचं स्वरूप देतो, ते तेजमय स्वरूप अंगीकारून. त्यानंतर आमच्या देशाचे दुसरे अधिपती, ज्यांना पुन्हा फक्त एका शब्देनं, एका निष्ठेनं आणि एका वचनेनं घडवलं, राजा चंद्रगुप्त. आमच्या देशामध्ये एक महापुराण आहे, ज्याचा एक अंश गरुड पुराण आहे. त्या गरुड पुराणामध्ये आमच्या हिंदुत्वाची व्याख्या लिहिली गेलेली आहे. पण आम्ही जेव्हा जेव्हा इतिहास भुलत गेलो तेव्हा तेव्हा आमच्या देशावर जे अनन्य आक्रमण झाले, आम्हाला विखंड आणि खंड करत गेले. डिवायडेड अँड रूल ही या देशाला लागलेली एक कीड आहे. त्या सध्याच्या राजकारणात असो की तत्कालीन राजकारणामध्ये असो. मग त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणासारखा एक शेवटचा सम्राट या देशी होऊन गेला आणि त्यानंतर पुन्हा हे स्वप्न क्रांतिकारकांनी पाहिलं. 1857 ची जेव्हा लढाई झाली तेव्हा या लढाईला मंगल पांडेंनी जे स्वरूप दिलं, ते स्वरूप सामोरं येता स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यानंतर त्या काळचे कन्हैया लाल मुंशी यांनी अखंड भारताचं स्वरूप तत्कालीन सभेसमोर मांडलं. तत्कालीन काँग्रेस होती, काँग्रेसचे अधिवेशन लाहोरला भरले होते. लाहोर म्हणजे काय? साक्षात भगवान श्रीरामाचे वंशज लव यांनी जे बसवलेलं शहर होतं ते म्हणजे लाहोर. लवहर तेव्हाचा शब्द लाहोर. असे तू हिमालयापासनं तर कन्याकुमारी पर्यंत तर आहेच, पण गांधार म्हणजे आताचा कंधार. अखंड भारत हा खंड जेव्हा जर्जर झाला, तत्पूर्वी जर याला पाहायचं असेल तर अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, पाकिस्तान, बलुचिस्तान, त्यानंतर म्यानमार, मलेशिया, भूटान, नेपाळ, श्रीलंका, या सर्व एकूण 14 देशाचा, ज्याला आम्ही जर विचारात घेतला, आम्ही जर आमचा सशक्त भारताचा इतिहास जर वाचला तर त्यामध्ये आम्हाला पाहता येते की आमच्या देशाचं पहिलं नाव जम्बूद्वीप, आर्यवर्त, अजनाथ खंड, हिंदू हे सुद्धा आमच्या देशाचं एका काळात नाव होतं. हिंदुस्थान, भारतवर्ष, भारत आणि ब्रिटिशांनी दिलेला इंडिया, असे 7 आमच्या देशाचे नाव होते. आजही जर अमेरिकाच्या आणि अमेरिकातील काही भागांमध्ये जर पाहिलं तर हिंदू लोकांचं डीएनए आजही जुळतं. आशिया खंड, त्याचबरोबर आफ्रिका खंड यांचे जर डीएनए पाहिले तर सारखे आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण
ज्या वेळेस हे पृथ्वी तयार झाली तेव्हा आमच्या महादेवाच्या आरतीमध्ये एक शब्द येते, नवखंड पृथ्वीशी भरून उरलाशी आहे, जय देव जय देव. मग सामर्थ्य तुम्हाला माहिती आहे, तेव्हा पृथ्वीचे जेव्हा नवखंड होते आणि पावसाची आणि समुद्राची भरती ओटी झाली, खंड कमी होऊन पुन्हा 7 झाले आणि ते खंड जेव्हा कमी झाले तर लोकांच्या लोकवस्त्या पुन्हा विरळ झाल्या आणि म्हणून त्यांचा आणि आमचा डीएनए आज हजारो वर्षानंतर एक दिसतो. पण आम्ही स्वार्थापोटी कुठेतरी दडलो गेलो, लपलो गेलो, विभागला गेलो आणि आम्ही वेगवेगळ्या गटात सामील झालो. सामील झाल्यामुळे वेगवेगळे राज्य निर्माण झाले, वेगवेगळ्या राजवटी निर्माण झाल्या आणि आम्हाला जेव्हा इंग्रजी राजवट आली तेव्हा डिवायडेड अँड रूल. पण त्यापूर्वीचा जर आम्ही थोडासा मागं वळून जर इतिहास पाहिला तर आमच्या देशामध्ये आम्हाला पाहता येईल, जसे मुघल असतील, डच असतील, फ्रेंच असतील आणि त्या अगोदर जर पाहिलं, कुतुबशाही जर पाहिली, निजामशाही पाहिली तर यांनी आमच्यापासून एक एक देश हिरावून घेतलेला आहे. ज्या देशाचा आज आम्ही गुणगान गायतो, ज्या देशामध्ये म्हणतो की आम्ही सिंह पोसतो, ज्या देशामध्ये म्हणतो की सोन्याचा मोठा व्यापार चालला जाते, असा मोठा एक इराण नावाचा देश आहे, इराक नावाचा देश आहे, त्या देशापर्यंत आमच्या सीमा होत्या. अरे आमची भारत माता सिंहावर आहे आणि आम्ही सिंहाचे वंशज आहोत. हे आमचं ब्रीद वाक्य आहे, सेवा, सुरक्षा आणि संस्कार. यातून जेव्हा आम्ही समोर येतो तर आम्ही त्या सिंहाचे वंशज आहोत आणि या भारत मातेचे वंशज आहोत. आम्ही सिंहली आहोत. जे आज आम्हाला श्रीलंकामध्ये पाहायला मिळतात ते सिंहली आपणच, दुसरे कोणी नाही. या भारतातून तत्कालीन राजवटीत जे गुलाम म्हणून इथून नेले गेले होते ते म्हणजे आपलेच वंशावळ सिंहली. आज जर तुम्ही या 76चा जर उलटा स्वरूप पाहिला एकदा, तर याला जेव्हा पाहता तर हा दक्षिण भारतातील भाषेचा ओम आहे. त्या भागातून जर पाहिला तर दक्षिण भाषेच्या भागातून ओम दिसेल, तिकडून जर बघितलं. अशी आमची प्राचीन संस्कृती आहे, कुठेतरी विलुप्त झालेली आहे. भाषा, रचना, प्रांत, शब्द, वेशभूषा, खानपान, पण पौरुषत्व एक आहे. असे तो हिमाचल एक आहे, विविधतेत एकता एक आहे, भगव्याखाली सर्व एक आहे. कारण हा आजचा विषय नाही, हा तत्कालीन विषय आहे. राजा शिवछत्रपतीचा असो, महाराणा प्रतापांचा असो की आमच्या सर्व इतिहासकारांचा असो, या सगळ्यांचे आम्ही वंशज आहोत. एकात्मता स्तोत्रामध्ये कित्येकांचं वर्णन आहे. मग ते चरक असो, सुश्रुत असो की कनाद ऋषी असो, हे आमची धरोहर आहे. आर्यभट्ट, हे सगळे आम्ही त्यांचे वारसदार आहोत. आमच्या नालंदा आणि तक्षशिला युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीवर, विद्यापीठावर ज्यावेळेस हमले झाले तेव्हा 6 महिने ते जळत राहिले. का जळलं? कारण त्या काळामध्ये मुघल बादशहाला जे आजार झाला, हा आजार कुठल्याही हिंदू व्यक्तीच्या हातून दुरुस्त होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात होती. कारण तत्कालीन फक्त 2 अशा युनिव्हर्सिटी होत्या, त्या युनिव्हर्सिटीमध्ये 12 वर्षाचा सिलेबस, ज्याला तपाचा काळ म्हणतो, तो सर्व विषयामध्ये परिपूर्ण होता. त्याचे सर्व ग्रंथ तक्षशिला आणि नालंदामध्ये होते. तर 1, 2, 3, 4, 5 नव्हे 12 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 25 विषयाचं अध्ययन तिथे करत होतो. त्यामध्ये पहिलं अध्ययन जर म्हटलं, भाषा, गणित, सायन्स, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येत होत्या. मग या गोष्टीचं अध्ययन होत्या आणि इथला एखादा व्यक्ती मला सुधरवू शकतो का असा तो राजा म्हणतो. तेव्हा त्या राजाला म्हटलं की आम्ही तुला सुधरवू शकतो, पण तुला या विद्यापीठात यावं लागेल, औषध घ्यावे लागेल. पण तो म्हणतो की नाही, मी मुस्लिम आहो, मी फक्त कुराण मानतो, मी कुठल्याही प्रकारचा ग्रंथ उलटणार नाही ना कुठल्याही हिंदूच्या हातून मी औषध घेणार नाही. पण त्या विद्यापीठाचे जे आचार्य होते, त्या आचार्यांना तिथून पत्र आलं की तुम्ही अशी काही तरकीब करा की हा राजा सुधारला पाहिजे. पण तत्कालीन त्यावेळेस त्या देशाचा पंतप्रधान म्हणजे तत्कालीन मुस्लिम राजवटीचा पंतप्रधान हा भारतीय हिंदू होता. त्याने एक शक्कल लढवली. कुराण हे कुराणी भाषेत दुसऱ्या ग्रंथावर लिहून काढलं आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्याला जे लिहिलं हे जडीबुटीच्या औषधीनं लिहिलेलं गेलं होतं. त्याची शाई होती. तो मुस्लिम राजा जेव्हा पान पलटवायचा आणि तोंडाला लावायचा, पान पलटवायचा, कुराण वाचत होता, तर तो त्याच्या तोंडामध्ये ते औषध जाऊ जाऊ सुधारला, तो वाचला. पण वाचल्यानंतर त्यानं पुन्हा हिंदूचाच नाश केला. तो कोणी नव्हता, तर फक्त तो मोहम्मद घोरी होता. आमच्या विनाशाला आम्ही कुठेतरी कारणीभूत आहोत. पण आमचा विनाश अखंड भारताच्या स्वरूपामध्ये जेव्हा आम्ही 14 देश एक एक वाटून अलग झाले, तर या 14 देशाचं
जेव्हा आम्हाला 14 ऑगस्टला हा दिवस येतो, ते एकीकडे आमच्याकडे अखंड भारताचा संकल्प आहे, दुसरीकडे स्वातंत्र्याचा उत्सव आहे, पण तेव्हा आम्हाला एकीकडे आनंद पण होतोय की आम्ही कुठून तरी कोणाच्या तरी तावडीतून सुटलो, पण दुसरीकडे वेदना आहेत. कारण एकीकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण, इराक आणि दुसरीकडे जर पाहिला तर बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया आणि खाली श्रीलंका, भूतान या देशाच्या भारत मातेच्या भुजा काटल्या गेल्या, तर आम्हाला दुःख होणार आहे. पण आज आम्ही एक संकल्प करतोय आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना करावा कसा, अखंड भारत. मध्यंतरी न्यूज चॅनलवर अनेक गोष्टी येत असतात, हिंदूच्या प्रत्येक गोष्टींना हे अंधश्रद्धा काढतात, पण फक्त हिंदूंच्याच गोष्टींना अंधश्रद्धा काढतात, बाकी कुठल्याही गोष्टीला अंधश्रद्धा, कुठल्याही धर्माला अंधश्रद्धा काढत नाही, आपल्याच धर्माला अंधश्रद्धा काढतात. हेच आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की आमचा धर्म कुठेतरी लोक कॉम्पिटिशनला लावतात, बाकी कुठल्या तळागाळात आहे हे आम्हाला अजूनही माहिती, म्हणून ही गर्वाची गोष्ट आहे. सायन्सही सांगतं, नासाही सांगते की जेव्हा पृथ्वीचं घर्षण होतं तेव्हा पृथ्वी अ उ ओ असा आवाज काढतं, ज्याला आम्ही ओम म्हणतो आणि ते आम्ही शिवाचं प्रतीक सांगतो. ज्या थॉमस अल्वा एडिसननं जेव्हा विजेचा शोध लावला म्हणतो आम्ही, तेव्हा आम्ही जेव्हा ज्ञानेश्वरीचे पानं पालटतो, ज्ञानेश्वरी 12व्या शतकात लिहिली गेलेली आहे, ते भगवद्गीतेत होती. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे 9व्या अध्यायामध्ये, उदकाचे आवेशे विद्युत लताही मिळे. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे आदळणे, आपटणे, दचटणे, तर त्यातून विद्युत लता मिळते म्हणजे वीज मिळते. E=mc². हा आम्हाला आमच्या संतांनी सांगितलेलं आहे, पण आम्ही मंदिरात कशासाठी जावं हे आम्हाला कधी कळलं नाही किंवा आम्ही विसरणारही. आज आमच्या देशात कुठेही बुरखा किंवा घुंगट प्रथा नव्हती. मुघलांनी, यवनांनी या देशावर जेव्हा आक्रमण केलं तर आमच्या सुंदर अशा देखण्या स्त्रिया किंवा आमच्या मुलीबाळी कोणाला दिसू नये, त्यांचे चेहरे पाहू नये म्हणून त्यांनी घुंगट ओढलं होतं. कालांतरानं इंग्रजी राजवट गेलं, देश स्वतंत्र झाला, पण स्वतंत्र देशातही आम्हाला पूर्ण अधिकार मिळाले नाही. म्हणून आमच्या देशाला सशक्त बनण्यासाठी चांगल्या चांगल्या प्रधानमंत्र्याची गरज पडली आणि आज आमच्या प्रधानमंत्र्याचं गाव आणि नाव हे विश्व गौरव प्रधानमंत्री म्हणून होत आहे. आमच्या देशाला अनेक प्रश्न होते, मग तो राम मंदिराचा असो, काश्मीर मुद्दा असो. आजही आम्ही केरळ जळताना पाहतोय, आम्ही बांगला जळताना पाहतोय, काश्मीर जळताना पाहतोय, पण यासाठी सुद्धा 75 वर्षाचा स्वतंत्र तपाचा काळ जावा लागला. कदाचित प्रश्न पडेल, देश स्वतंत्र झाला, सगळीकडे सहोदर वारे आहेत, पोषक वारे आहेत, पण माझी संघटनेमध्ये काय गरज, मी कशाला संघटना जॉईन करू, की मी कशाला कोणत्या संघटनेत राहू. परमवय भवन्ये तुम्ही तत्स्वराष्ट्रम, त्याचा उद्देश एकच आहे, कुठेही कसेही असा, कुठेही दिसा, पण देशासाठी मात्र एकत्र बसा. कारण देश जर टिकला तर देव टिकेल, देव टिकले तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर न्याय टिकेल, न्याय जर टिकला तर नीती टिकेल, आणि ज्या ठिकाणी नीती असेल तिथं निष्ठा असेल, जिथं निष्ठा असेल तिथे एकोपा असेल, जिथे एकोपा असेल तिथे संघटन असेल, आणि जिथे संघटन असेल तिथे पुन्हा देश असेल. म्हणून देव, धर्म आणि देश हे राजा शिवछत्रपतीचं त्रिसूत्री संविधान विश्व हिंदू परिषदेच्या सेवा, सुरक्षा आणि संस्कार या माध्यमातून दिसत आहे. अखंड भारताचं स्वप्न पाहिलंच पाहिजे, कारण की अखंड भारताचं हे फक्त स्वप्न नाही तर संकल्प आहे. आज अनेकांना प्रश्न पडतोय की जर पाकिस्तानाचं आणि बांगलादेशाचं विलय जर आपल्या देशामध्ये झालं आणि अखंड भारत झाला तर इथल्या हिंदूंचं काय होणार. काही होणार नाही. आमच्या देशामध्ये 2 महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत. पहिले राजा शिवछत्रपती आणि दुसरे महाराणा प्रताप. सगळेच महान आहेत, पण 2 अनन्य व्याख्यानासारखे. कारण राजा शिवछत्रपती जवळ काही नसताना मुठभर मावळे घेऊन स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य निर्माण केलं. 350 किल्ल्याचे अधिपती झाले, सामान्य बाब नाही. महाराणा प्रतापांनी सगळं गमावून मेवाड पुन्हा एक छत्री वापस घेतलं. मग आम्ही ज्या ठिकाणी असू, आम्हाला जेव्हा हा विचार मांडायचा होता तेव्हा स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या सभेमध्ये सांगितलं कुठेतरी हिंदूंनी एकत्र यावं, हिंदूंचं एक स्थान व्हावं आणि त्या ठिकाणून संपूर्ण हिंदुस्थानाचा कारभार चालावा. ते म्हणजे आजचं आमचं रेशीमबाग आम्हाला दिसतंय. आम्हाला रेशीमबागला साथ द्यावी लागेल तेव्हा शाहीनबाग घडणार नाही.
त्यासारखे विचार आम्हाला मनी आणावे लागेल. मग ती आमची शिक्षण क्रांती असो, अभ्यास क्रांती असो, नोकरी क्रांती असो, व्यवसायिक क्रांती असो की संघटन क्रांती असो. असे तू हिमाचल जर शपथ घेतली आहे तर देश आणि देश आणि देश एकच ध्येय समोर असायला पाहिजे. होय, मी ज्या ठिकाणी असेल मी तिथलं कार्य करील, पण मी माझा देश प्रथम, राष्ट्र प्रथम, भगवा प्रथम. हे भगवा फक्त एका हिंदूंचं किंवा एका हिंदूंच्या जातीपुरतं मर्यादित नाही. जो सिंधु स्रोत से सिंधु तक रहते आए है, इस धरती को माँ जो कहते हिंदू उसी को कहते हैं. हे कौटिल्याची व्याख्या आहे, ही गरुड पुराणातील व्याख्या आहे. ही जर पाहिली तर आमच्या हिंदू समाजाची धरोहर आहे. ही आजची व्याख्या नाही, ही अथर्व वेदामध्ये आढळणारी व्याख्या आहे. पण आम्ही कुठेतरी आमचा इतिहास जेव्हा विसरतो तेव्हा आमच्या या देशाचे खंड खंड होतात. विचार करा, छत्रपती शिवरायांचा अटक पासून कटक पर्यंत फक्त रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतल्यानंतर एवढं मोठं साम्राज्य उभं होऊ शकतं, तर अखंड भारत केव्हाही उभा होऊ शकतो. आज राजनीतीचे वारे पोषक आहेत. आज आपल्या देशातील सशक्त प्रधानमंत्री, विचारशाली प्रधानमंत्री, गौरवशाली प्रधानमंत्री यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडायला लागलेल्या आहे. हे फक्त राजनीतीचं स्वरूप नाही, तर हे सामाजिक आणि धार्मिक स्वरूप सुद्धा आहे. कारण राजकारणाशिवाय कुठलाही धर्म नाही, न कुठल्याशिवाय कुठलाही देश नाही. हे त्रिसूत्री संविधान राजा शिव छत्रपतींनी सांगून ठेवलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी हे गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर आम्ही त्यांचे दोतक आहोत. ते दोतक आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडावं लागेल. अखंड हिंदुस्थान, अखंड भारत हा 14 ऑगस्टचा एक संकल्प मनामध्ये ठेवूया. ज्या क्षेत्रात जिथे असेल त्यासाठी एक छोटंसं उदाहरण आहे. इस्रायल नावाचा एक असा देश, स्वाभिमानी देश आहे की जो एक वस्तूही दुसऱ्या देशाकडून कधी घेण्याचा प्रयत्न करत नाही, स्वतः डेव्हलप करतो. त्याचं कारण त्या देशाला कधी भूमी नव्हती. भूमी मिळाल्यानंतर दव जे सांडते पाण्याचं ते सुद्धा तो पाण्याच्या स्वरूपामध्ये वापरतो, कारण त्याला त्या गोष्टीची गरज आहे, नीड आहे. आज आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आज आमच्याकडे वैभवशाली धनसंपदा आहे, जंगलं आहेत, खनिज आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण आम्ही कुठेतरी एक व्हायला बरेच वर्ष लागले. जर आम्ही एक असतो तर 1947ला भारत पाकिस्तान नसता झाला. तत्कालीन राजनैतिक विचारधारा जर एक असती तर कदाचित डॉक्टर हेडगेवारांना 1925ला संघाची स्थापना करावी लागली नसती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या वेळेस देश स्वतंत्र झाला तेव्हा डोळ्यात अश्रू आणून त्यांच्या हातामध्ये 2 झेंडे होते, एक भगवा ध्वज होता आणि दुसरा तिरंगा होता. आणि ते आपल्या भावाला सांगतात की आज मी हरलोय पण एक दुसरी शक्ती जिंकली आहे. माझा देश हरला आहे, एक वेगळी शक्ती जिंकत चाललेली आहे. त्याचं कारण या देशामध्ये जे पाळं मुळं ज्यांनी रुजवले ते मग मुघल असो, इंग्रज असो, फ्रेंच असो की डच असो, डिवायडेड अँड रूल, तोडा आणि राज्य करा, त्यावर आज ते विजयी झाले. पण लक्षात घ्या, शेवटचा एक विषय असा आहे की आज इंग्रजी विचारधारा मेकावले शिक्षण प्रणालीनं प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळा संपवलेल्या आहेत. 75 वर्षानंतरही ख्रिश्चन मिशनरीचं जे डिवायडेड अँड रूल त्यावेळी चाललं, एक एक राजवट संपली, त्याच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई तिच्या यशवंतालाही प्राणाची आहुती द्यावी लागली. आज अनेक ठिकाणी आपण ज्या शाळा पाहतोय, अनेक ठिकाणी आपण ग्रामीण भागामध्ये आणि वनवासी भागामध्ये जे धर्मांतरणाचा प्रकार पाहतोय, कशामुळे आज एवढ्या वर्षानंतरही जिवंत आहे. त्याचं कारण तत्कालीन राजवट. पण वेळ अजून गेलेली नाही. अखंड भारताचं स्वप्न हे मनी बाळगावं. अखंड भारताचा विचार हा नेहमी उरी ठेवावा. मी ज्या क्षेत्रात जिथे असेल तिथे असेल स्वतःचं काम करून ह्या सगळ्या गोष्टी करेन. कारण आमची धरोहर ही अखंड आहे, विचारशील आहे, प्रयत्नशील आहे, गौरवशाली आहे. म्हणून अशा भारत मातेच्या चरणी पुनश्च एकदा वंदन करतो. आपण ज्या ज्या क्षेत्रात असेल त्या ठिकाणी पुन्हा एकदा संकल्प घेऊन परम वै भवन्ये तुम्हे तत्स्वराष्ट्रम या ओळीप्रमाणे जीवन जगावं. एवढं बोलतो, वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. भारत माता की जय. जय श्रीराम, जय शिवराम. सुंदर.